दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेलं आंदोलन हे प्रस्थापित शेतकऱ्यांचं आंदोलन आहे असं वक्तव्य राज्यसभेचे खासदार आणि भाजपचे उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धेंनी केलंय। आसाम, मध्य प्रदेश किंवा इतर राज्यांमध्ये शेतकरी का दिसत नाहीत असा सवालही त्यांनी विचारला। हे प्रस्थापित शेतकऱ्यांचं आंदोलन आहे असं म्हणत शेतकऱ्यांच्या आंदोलनावरती टीका केली आहे विनय सहस्त्रबुद्धेंनी। राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या 21 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। सरकारने आतापर्यंत 5 वेळा बैठका केलेल्या आहेत, मात्र अद्यापही तोडगा जो आहे तो निघू शकलेला नाहीये। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत आता आहेत भाजपचे खासदार डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे। भाजपच्या थिंक टँकपैकी एक महत्त्वाचे नेते आहेत आणि आज त्यांनी एक लेख सुद्धा लिहिलेला आहे ज्याची चर्चा होतीये। सर, शेतकऱ्यांचं हे आंदोलन जे आहे ते गेल्या 21 दिवसांपासून चालू आहे, अजूनही तोडगा निघालेला नाहीये। तुम्ही आज जो लेख लिहिलेला आहे प्रस्थापित शेतकऱ्यांचं हट्टाग्रही आंदोलन असं त्याचं शीर्षक आहे, का नेमकं असं शीर्षक तुम्हाला द्यावंसं वाटतं? नाही, एकतर असं आहे की या आंदोलनाचं जे सामाजिक स्वरूप आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की मुख्यतः पंजाबमधला, काही प्रमाणात हरियाणातला, मी माझ्या लेखात हे मान्य केलं आहे, असा हा शेतकरी वर्ग आहे जो सामान्यपणे एक प्रस्थापित सधन अशा प्रकारचा वर्ग आहे। त्यामुळे हा सर्वसामान्य आमच्याकडचा जो कोरडवाहू शेतकरी आहे, अल्पभूधारक शेतकरी आहे, शेतमजूर आहे, हा जो सगळा शेतीशी संबंधित एक मोठा वर्ग आहे त्याचा या आंदोलनामध्ये सहभाग आहे असं दिसत नाही। ज्या प्रकारचं आंदोलनाचं चित्र आहे आपण या सिंघू बॉर्डरवर बघितलं असेल, आणि त्यामुळे एकतर हा प्रस्थापित सधन शेतकरी वर्ग आहे पहिली गोष्ट, आणि हट्टाग्रही एवढ्या करता की आपल्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य करण्याकरता सत्याग्रहासारखं आंदोलन करणं ही परंपरा आहे, त्याच्याबद्दल कोणाची काही तक्रार असू शकत नाही। पण सरकार ज्यावेळी असं सांगतंय की तुम्ही या कायद्यामधले कोणती कलमं तुम्हाला जाचक वाटतात ती आम्हाला सांगा, आम्ही ती कलमं बदलतो, तर त्यावर यांचं म्हणणं संबंध कायदेच मागे घ्या असं आहे। आता सरकारच्या वरती स्वाभाविकरित्या एका लोकतांत्रिक प्रक्रियेचं बंधन आहे। हे कायदे असे नाहीत की सरकारने वटहुकूम काढले, एकदा वटहुकूम काढले होते, त्यानंतर संसदेची त्याला मान्यता आहे। संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जे मंजूर केलं आहे ते सरकार केवळ एका विशिष्ट गटाला ते अमान्य आहे म्हणून मागे कसं घेऊ शकेल? म्हणजे जर याचा निवाडाच व्हायचा असेल तर जसं मी आज ऐकतो की सुप्रीम कोर्टात हा विषय चर्चेला येतो आहे, एकतर सर्वोच्च न्यायालयाने याविषयी निर्णय दिले पाहिजेत किंवा पुन्हा भारतीय संसदेने याविषयी निर्णय केला पाहिजे। म्हणजे संसदेने कायदा करायचा आणि तो केवळ एका विशिष्ट वर्गाच्या विरोधाकरता तो मागे घ्यायचा किंवा मागे घ्यायला मान्यता द्यायची असं तर कोणतंच सरकार करू शकणार नाही। त्यांचं म्हणणं तेच आहे की ज्या घटकांसाठी हा कायदा होत होता त्यांना विचारात घेतलं नाही, आम्हाला विचारात घेतलं नाही असं त्यांचं म्हणणं, आणि 2 महिन्यांपासून ते पंजाबमध्ये आंदोलन करत होते, त्याची दखल घेतली नाही म्हणून आता ते दिल्लीत आले। नाही, हे पहा, आपण जर या आंदोलनाची सबंध पूर्वपीठिका बघितली तर या प्रकारचे कायदे केले पाहिजेत या पद्धतीचा निर्णय हा अटलजींच्या सरकारच्या काळात एक शंकरलाल गुरु समिती नेमली गेली होती। या शंकरलाल गुरु समितीचा 2001 मध्ये 29 जूनला दिलेला अहवाल आहे, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या शिफारसी लिहिलेल्या आहेत। त्यानंतर अर्थातच सरकार बदललं, सरकार बदलल्यानंतर जे नवीन सरकार आलं त्या सरकारने देखील त्यांच्या वेगवेगळ्या ज्या समित्या असतात त्या समित्यांमध्ये ह्याची चर्चा झाली, आणि प्रत्येक अर्थसंकल्पाच्या आधी जो एक आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्याचा एक अहवाल तयार केला जातो जो संसदेपुढे येतो, त्याच्यातही या प्रकारच्या कायद्यांची गरज आहे हे वारंवार अधोरेखित झालं आहे। स्वतः मोंटेक-सिंग अहलुवालिया जे UPAच्या काळामध्ये त्यावेळेच्या योजना आयोगाचे अध्यक्ष होते, त्यांनी या विषयामध्ये अहवाल दिलेला आहे। त्यामुळे जवळजवळ गेली 2 दशके जो प्रश्न चर्चेमध्ये आहे, आता तुम्ही साधा कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा विषय घ्या, हे तर कायदे अनेक ठिकाणी रद्द झालेलेच आहेत, महाराष्ट्रातही आपण ते रद्द केले, आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे की यावर्षी उदाहरणार्थ या सगळ्या कोरोना काळामध्ये आपल्या आंबा उत्पादकांची प्रचंड मोठी गैरसोय होण्याची शक्यता होती। पण आंबा उत्पादकांनी अत्यंत स्मार्टली मार्केटिंगचा आणि कॉमर्सचा वापर केला, त्यामुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतल्या हापूस आंबा उत्पादकांना नेहमी जेवढा त्यांचा व्यवसाय होतो त्यापेक्षा तो अधिक वाढला। याचं कारण थेट ग्राहकाला त्यांनी माल विकला आणि ग्राहकांनी थेट त्याला क्रेडिट कार्डाने किंवा अन्य पद्धतीने पैसे दिले। त्यामुळे मधली जी बाजार व्यवस्था आणि त्याच्यातली आडतेगिरी, आणि तुम्हाला माहिती आहे वाशीच्या बाजारपेठेमध्ये आधी त्या पेट्या घेऊन जा,
मग त्याच्याबद्दलची सगळी प्रक्रिया पूर्ण करा, त्याच्याकरता खर्च येणं आणि नंतर त्या कुठे कुठे जाणं हे सगळंच वाचलं. त्यामुळे स्वतः आपले माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी किंवा इतर अनेकांनी याविषयीच्या सगळ्या धोरणात्मक मुद्द्यांची चर्चा केलेली आहे, अनेक ठिकाणी केलेली आहे. आणि त्यामुळे ज्याच्याविषयी सर्वसाधारण सहमती आहेच, याला फक्त कायद्याचं रूपांतर करणं. आणि जी मी म्हटलं तशी 2001 पासून चर्चा आहे. हुकुमदेव नारायण यादव आमचे एक ज्येष्ठ सदस्य बिहारमधले खासदार होते, त्यांनी 2017मध्ये याविषयीच 2019मध्ये याविषयीचा संसदीय स्थायी समितीचा डिपार्टमेंट रिलेटेड कमिटी जी असते त्याचा अहवाल संसदेला सादर केला. त्यात सर्वपक्षीय सदस्य होते आणि त्या अहवालातही हीच गोष्ट म्हटलेली आहे, जो संसदेने स्वीकारला आहे. त्यामुळे इतकं सगळं झाल्यानंतर 303 सदस्यांचं पाठबळ असलेल्या राजकीय पक्षांनी या सर्व पार्श्वभूमीवर सध्याची गरज लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या हिताकरता हा कायदा म्हणजे हे कायदे 3 कायदे आणले. तर त्याबद्दल प्रतिष्ठेचा प्रश्न करून कायदा मागे घ्या एवढं एकच तुणतुणं लावणं मला असं वाटतं की हे न्यायाचं. तुम्ही आता सविस्तरपणे समजावून सांगितलं की ही चर्चा जी आहे ती आधीपासून सुरू होती किंवा हे कायदे कसे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. पण मग हीच गोष्ट शेतकऱ्यांना समजवण्यामध्ये किंवा तुमच्या मित्रपक्षांना म्हणजे अकाली दलासारखा तुमचा एकदम जुना मित्र होता तर मग त्यांना का समजावून देऊ शकलं नाही? नाही, असं आहे, काही आमचे मित्रपक्षसुद्धा म्हणजे मित्रपक्ष असोत, आमच्या बरोबर असोत वा नसोत, त्यांनी याविषयीच्या भूमिका ज्या घेतल्या होत्या त्या आता बदलल्या. वारा वाहील तशी पाठ फिरवायची अशीच जर वृत्ती ठेवली तर आपण धोरणं कशी आखणार मला सांगा. आणि पुन्हा या सगळ्या आंदोलनात आहेत कोण? आहेत का आसाममध्ये भात पिकवणारे एवढे मोठ्या संख्येत शेतकरी आहेत? भाताचं उत्पादन काय फक्त पंजाबमध्ये आणि हरियाणात होतं का? बंगालमध्ये पण होतं. तिथला शेतकरी का नाही ह्याच्यात? तामिळनाडूतला शेतकरी का नाही ह्याच्यात? गव्हाचं उत्पादन करणारा उदाहरणार्थ मध्य प्रदेशचा शेतकरी का नाही ह्याच्यामध्ये? सिहोर गहू हा मध्य प्रदेशात होतो ना, तिथला तर शेतकरी ह्याच्यात नाही आहे. गुजरात, राजस्थान, महाराष्ट्रातले शेतकरी ह्याच्यात नाही आहेत. छोट्या मोठ्या संघटनांनी एक सहानुभूती म्हणून पाठिंबा देणं वेगळं आणि शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष आंदोलनामध्ये भाग घेणं वेगळं. इथे जे शेतकरी भाग घेत आहेत, मी म्हटलं तसं पंजाबमधल्या काही शेतकरी संघटनांचे म्हणजे एका मर्यादित अशा प्रकारचा प्रभाव ज्यांचा आहे असेच शेतकरी आहेत. आणि त्यांच्या मनातली खरी भीती ही हमी भावाच्या बद्दलची आहे. आणि जी खरेदी आपण फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून करतो त्याच्यावर काही आच येणार नाही ना अशी त्यांच्या मनातली भूमिका आहे. त्यावर सरकारने सांगितलं की आम्ही आश्वासन देतो, लेखी आश्वासन देतो की असं काही होणार नाही. पण आपल्याला हेही माहिती आहे आणि माझी खात्री आहे की महाराष्ट्रात एवढे मोठे कृषी तज्ज्ञ आहेत, कृषीविषयक काम करणाऱ्या मोठमोठ्या संस्था आहेत, त्यांनाही याची जाणीव आहे. 2015मध्ये शांताकुमारांच्या नेतृत्वाखाली सरकारने एक कमिटी नेमली होती या धान्य खरेदीच्या संदर्भात, विशेषतः हमी भावाच्या संदर्भात आणि सरकारी खरेदीत. त्या समितीने अहवालात स्पष्ट म्हटलं आहे की याचा लाभ केवळ 6% शेतकऱ्यांना होतो. आणि हा 6% शेतकरी वर्ग, आता एवढ्या मोठ्या देशात 6%सुद्धा काही हजारात किंवा लाखात संख्या जाते, ही गोष्ट खरी आहे. पण 6% म्हणजे उरलेले 94% नाहीत ना. राहुल गांधींनी या कायद्याचं नामकरण अंबानी अदानी कृषी कायदा असं केलं. असं की राहुल गांधींना मला असं वाटतं की देशाने गांभीर्याने घेण्याचं काम कधीच थांबवलेलं आहे. त्यामुळे त्यावर मी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही. याचं कारण अंबानी अदानी ही सगळी माणसं या क्षेत्रात आहेत किंवा त्यांचं काहीतरी एक मोठी इन्व्हेस्टमेंट होणार आहे वगैरे असं कोणतंही गोष्ट आत्तापर्यंत देशाच्या समोर आलेली नाही. आणि एकदा आपण खुल्या व्यापाराचंच तत्त्व स्वीकारलं आणि हे तत्त्व खुद्द नरसिंहरावांच्या काळात देशाने स्वीकारलेलं आहे. आपण ज्या प्रकारे प्रायव्हेटायझेशन, उदारीकरण या सगळ्या धोरणांचा अवलंब केला, खाजगीकरण, उदारीकरण या सगळ्या, त्याच्यामध्ये ह्याची चर्चा झालेलीच आहे. आणि ते जर धोरण चुकीचं होतं तर ते यांच्याच सरकारने तर अंमलात आणलेलं आहे. शेतकऱ्यांशी आता मग चर्चा नेमकी कशी होणार? कारण डेडलॉक जो आहे जवळपास गेल्या आठवडाभरापासून कुठलीही नवीन चर्चा झालेली नाही आहे. तुम्हाला असं वाटतं की सरकार शेतकऱ्यांना मनवण्यामध्ये पूर्णपणे यशस्वी होऊ शकेल? निश्चितपणे मला अशी खात्री आहे, याकरता खात्री आहे की सरकारची भूमिका अतिशय प्रामाणिक आहे. आम्ही कोणत्याही पद्धतीने चर्चेची दारं बंद केली नाहीत. आज मी वर्तमानपत्रात वाचलं की मेधाताईंनी असं म्हटलं आहे, मेधाताई पाटकरांनी, आणि की संवाद शैली या सरकारकडे नाही. पण चर्चेच्या 6 फेऱ्या झाल्यानंतर आता नवीन शैली कुठून आणायची मला समजत नाही. आम्ही चर्चेला तयार आहोत. आम्ही असं म्हटलं आहे की कलमवार तुम्ही सांगा की या कलमातलं हे जे विधान आहे त्या विधानाची ही शब्दरचना करा किंवा हे गाळा किंवा हे नवीन घाला, जे काय त्यांचं म्हणणं आहे ते ऐकून घ्यायला आम्ही तयार आहोत.
आणि त्यामुळे सरकारने त्यांना एक प्रस्ताव पाठवला आहे, ज्याच्यामध्ये ज्या विषयांबद्दल त्यांच्या मनात थोडी भीती होती की जसं याच्याबद्दलचे जे वादविवाद होतील, खटले चालतील, ते कुठे चालावेत. पूर्वी असं होतं की जिल्हाधिकाऱ्याकडे चालावेत, आता त्यांचं म्हणणं तसं नाही, सामान्य न्यायालयाचं. तर ठीक आहे, ते पण मान्य केलं आहे सरकारने. अशा ज्या अनेक गोष्टींमध्ये सरकारने अत्यंत लवचिकता दाखवून एक प्रकारे त्या गोष्टी मान्य करण्याची भूमिका घेतली आहे. त्याच्यानंतर त्यांचा काही रिस्पॉन्स आलेला नाही अजून. काल नरेंद्रसिंग तोमरांचा इंटरव्ह्यू आहे वर्तमानपत्रांमध्ये, त्यात त्यांनी म्हटलं की आम्ही वाट पाहतो की आम्ही जो प्रस्ताव दिला आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे. परंतु तशा प्रकारची चर्चा त्यांना करायची नाही आहे. त्यांचा एकच घोषा आहे की तिन्ही कायदे मागे घ्या, जो मला असं वाटतं की आता संसदेच्या अखत्यारीतला विषय आहे. संसद जर सर्वानुमते हे कायदे मागे घ्यायला तयार असेल तर तो त्यावेळेचा विषय, परंतु आत्ता सरकार या विषयात काही करेल असं मला वाटतं. सरकार एकीकडे संवाद करतंय, पण दुसरीकडे जी वक्तव्य होत आहेत म्हणजे चायना आणि पाकिस्तान याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे अशा पद्धतीची वक्तव्य केली गेली. त्याच्यानंतर एक्स्ट्रीमिस्ट लेफ्टिस्ट जे लोक आहेत त्यांच्या हातामध्ये हे आंदोलन गेलेलं आहे असा एक आरोप झाला. नाही, असं ना, तिथे एकदा मी माझ्या निरीक्षणात असं म्हटलं पण आहे की एक घबाड मिळालं आपल्याला असा आनंद विरोधी पक्षांना आणि विशेषतः मोदी विरोधाची किंवा मोदींच्या राजकारणाच्या बद्दलची एक पूर्वग्रह दूषिततेची बाधा ज्यांना झाली आहे अशा लोकांना आता चला या निमित्ताने आता मोदींच्या विरोधात काहूर आपण वाजवू असा एक त्यांना कुठेतरी या विषयात एक संधी दिसते आहे आणि त्यातून आलेला उतावळेपणा आहे. आता या संधीचा लाभ कोण घेत आहेत आपण बघितलं. मोदी तू मर जा अशा प्रकारची गाणी तिथे गाणाऱ्या महिलांच्या विषयीचे ट्विटरवरती आणि सोशल मीडियावरती बरंच आलं. आता ही अशी भाषा मला नाही वाटत की आमच्या पंजाबमधल्या शेतकऱ्यांची असेल. त्यांच्या नावाखाली कोणीतरी तिथे घुसतं आहे किंवा ज्यांना या अर्बन नक्सल विषयाच्या संदर्भात अटक केलेली आहे त्यांच्या सगळ्या प्रकरणांचा निवाडा हा न्यायालयात लागतो आहे. परंतु इथे निदर्शनं करायची, यांना सोडा त्यांना सोडा, हा काय प्रकार आहे. त्यामुळे असं वाटतं की शेतकऱ्यांना समोर ठेवून काही उपद्व्यापी मंडळी त्यांच्या या आंदोलनाचा लाभ तर घेत नाही आहेत ना, आणि ती शंका आमच्या काही लोकांनी व्यक्त केली. त्यात काही गैर आहे असं मला वाटतं. पंजाब आणि हरियाणा या दोनच राज्यांपुरतं हे आंदोलन आहे असं तुम्ही म्हणताय, पण तिथल्या आंदोलकांचं म्हणणं आहे की आम्ही संपूर्ण देशाची लढाई लढतोय आणि जोपर्यंत कायदे मागे होणार नाहीत तोपर्यंत आम्ही हटणारच नाही. असं आहे, त्यांचा एक निर्धार आहे. पण देशाची लढाई लढतोय असं जर ते म्हणत असतील तर आता परवा तुम्ही बघितलं जो त्या दिवशी बंद होता, मुळात तो 11 ते 3च होता आणि त्याला देशभरात कसा प्रतिसाद मिळाला वेगवेगळ्या ठिकाणी, कर्नाटक असेल, तामिळनाडू, केरळ, बंगाल, आसाम, हे आपण बघितलं आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की देशभरातला आमचा जो लहान अल्पभूधारक ज्याला आपण सीमांत शेतकरी म्हणतो तो शेतकरी किंवा शेतमजूर वर्ग जो मोठ्या प्रमाणात आहे तो या आंदोलनाच्या सगळ्या आवाहनांनी किंवा ह्या आंदोलनातले जे मुद्दे जे आहेत ते त्याला कुठेतरी स्पर्शून जात आहेत असं म्हणण्याजोगी स्थिती नाही. तर हे होते खासदार डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे आणि या शेतकरी आंदोलनासंदर्भात भाजपची जी भूमिका आहे त्याच्या संदर्भात सविस्तर विश्लेषण त्यांनी आपल्याशी बोलताना केलेलं आहे. कॅमेरामॅन अजय तिवारीसह प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.